सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वातंत्र्य सैनिक सदाकांत ढवण उद्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इथे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. सुस्वागतम. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारत एक विकसनशील देश. स्वातंत्र्यानंतरच्या 67 वर्षात आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून यशाची अनेक शिखरं पार केली. विकासाचा महामेरू गाठला. शेतीमध्येही आधुनिक तंत्रज्ञान वापरून पिकांचं भरपूर विक्रमी उत्पादन मिळवलं. परंतु अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे आतापर्यंत मिळवलेली सर्व प्रतिष्ठा मान सन्मान हे सगळं बाजूला सारून देशाची प्रतिमा मलिन करते आहे, आणि ती म्हणजे भ्रष्टाचार. हे पहा, हे काय चाललंय नेत्यांचं. अरे भालेराव काय उल्हासराव, कसे आहात साहेब? एकदम मजेत. आजकाल खूप मोठे झालात आपण. नाही, असं ऐकण्यात आलंय की तुम्ही नवीन 35 लाखाची इम्पोर्टेड गाडी घेतली. उल्हासराव, हे सगळं सोडा हो. अहो तुम्ही सांगा, तुमचा लवासामधला बंगला कसा तयार झालाय ते. हा, असं कानावर आलाय माझ्या की तुम्ही अमेरिकेवरून सगळी उंची आणि महागडी फर्निचर वापरून महालच बनवायला लावलाय. हो ना. अहो ईश्वराची कृपा, दुसरं काय. ईश्वराची नाही, हा, ही जनतेची कृपा आहे आपल्यावर. हो. अहो दर निवडणुकीला जनताच आपल्याला खूप सारे वोट देते, म्हणूनच तर आपण नोट कमवतो ना. अहो ते तर आहेच. बरं मला सांगा, हा, आजकाल काही नवीन टेंडर वगैरे निघाले की नाही? अरे हो, तर नवीन SRA चे टेंडर्स निघालेत. काय मस्त बातमी दिलीत तुम्ही. हा, एकदम खुश करून टाकलात आम्हाला. बरं, आम्ही पण एक टेंडर भरणार आहोत. ते जरा पास करून घेण्याचं काम तुमचं. नाही म्हणजे टेंडर पास झाल्याबरोबरच लागलीच तुम्हाला 20% कमिशन. काय? अरे वा, मग तर तुमचं टेंडर पास झालंच म्हणून समजा. नेत्यांची चाललेली चर्चा स्वातंत्र्य सैनिकांना पाहवली नाही. त्यांना चीड आली आणि ते त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. अरे अरे हे काय सुरू आहे तुम्हा दोघांचा? अरे जनतेने तुम्हाला निवडून दिलं ते त्यांची सेवा करायला की भ्रष्टाचार करायला? हे असलं घाणेरडं राजकारण करायला तुम्हाला लाज नाही वाटत? भोळ्या भाबड्या गरीब जनतेचा हा केवढा मोठा विश्वासघात करताय रे. अरे अरे आमच्या सारख्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. लोकमान्य टिळक, वीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्यांनी निस्वार्थीपणे आपलं सर्वस्व या भारत मातेसाठी अर्पण केलं. आणि तुम्ही हे काय करताय? अहो पण असं काय केलं आम्ही? काय केलं? काय केलं? अरे अरे शहीद जवानांच्या घरांच्या जमिनीवरचा आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा, कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, शिक्षण क्षेत्रात घोटाळा, जिकडे जाऊ तिकडे घोटाळा. आणि हे काय कमी होतं म्हणून की काय निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही दाम आणि दंडाचा वापर करता? अरे धिक्कार असो तुमच्या सारख्या भ्रष्ट लोकांचा. मला या देशातील निष्पाप बालकांचं भविष्य अंधकारमय दिसतंय. आणि ह्या सगळ्यांसाठी जबाबदार आहेत तुमच्या सारखे भ्रष्ट निर्लज्ज राजकारणी नेते मंडळी. मला तुमच्या लोकांची खूप चीड येते, खूप चीड येते. हे काय चाललं आहे या देशात? या भ्रष्टाचारापासून आमची मुक्तता होणार का? स्वातंत्र्य सैनिक तिथून निघाले आणि त्यांना भेटली 2 मुलं. आजोबा, जरा थांबा ना. आजोबा, भ्रष्टाचार म्हणजे काय हो? तो कुठे राहतो? काय करतो? अरे बाळांनो,
बाळांनो, हा हा भ्रष्टाचार म्हणजे ना एक खूप मोठा फुकेलेला राक्षस आहे, जो लोकांचे पैसे आणि माणुसकी खाऊन त्यांच्याकडून उलट सुलट कामं करून घेतो. हो मग आम्ही आमच्या जिनला बोलवू का? तो ना त्या भ्रष्टाचाराच्या राक्षसाला खाऊन टाकेल. आजोबा थांबा, आम्ही आत्ता जिनला बोलवतो. चपाक जाम जाम जीन तू काम काम, चपाक जाम जाम जीन तू काम काम. बोला बाळांनो. जीन अंकल, तुम्हाला आमचं एक काम करायचंय. जा आणि त्या भ्रष्टाचार रूपी राक्षसाला खाऊन टाका. जो हुकुम मेरे आका. आजोबा, आता तुम्ही बघाच, आमचा जिन त्या भ्रष्टाचार रूपी राक्षसाला खाऊनच परत येईल. हो आजोबा, जिनकडे ना खूप ताकद आहे, त्याला कोणीच हरवू शकत नाही. मला माफ करा बाळांनो, मला माफ करा. ए, काय झालं जिन? तू का रडतोयस? भ्रष्टाचाराच्या राक्षसाला पकडणं मुश्किल ही नाही, नामुमकिन पण आहे. असं का पण? त्यांनी मला पण 400 करोड रुपयांना विकत घेतलंय. हो, आणि आता मी त्यांच्या ताब्यात आहे. ते माझे मालक झालेत, आता ते माझे आका आहेत. मी जातो. बघितलत बाळांनो, बघितलत. अरे याला जबाबदार आहेत आपले भ्रष्टाचारी नेते. म्हणून सांगतो मतदार कर्त्यांनो, आपल्या देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करायचं असेल तर निवडणुकीत हुशार आणि कर्तबगार, भ्रष्ट नसलेल्या नेत्यांनाच मत देऊन निवडून आणा. नेत्यांनी दिलेल्या आमिषांना, आश्वासनांना बळी पडू नका. असं झालं तरच खऱ्या अर्थानं आपला भारत देश भ्रष्टाचाराच्या गुलामगिरीतून मुक्त होईल. खरं सांगतो बाळांनो, मुक्त होईल. भारताला भ्रष्टाचाराच्या गुलामगिरीतून